म्हणून देवाला मन अर्पण करायचं. आणि त्याच्याकरता आपण इथं आलोय. एकदा जोरात म्हणावं लागेल, राधेश्याम. जरा जोरात म्हणा ना मायबाप, राधेश्याम राधेश्याम. म्हणून आज प्रत्येक चरित्राचा, आज श्रीमद भागवत कथा आपल्याला तो आदर्श आपल्या समोर ठेवतोय मायबाप. प्रश्नच असा केला की राजा परीक्षिताला शाप कसा लागला बाबा, एवढं पवित्र नगरी होते. अरे राजा परीक्षित असा कारभार करायचा बरं का महाराज. जसं शनी शिंगणापूरला तिथे घराला दरवाजे नाही अशी आख्यायिका होती मायबाप, तसं राजा परीक्षितेच्या राज्य कारभारामध्ये कोणाच्याही घराला दरवाजे नव्हते. आणि गायची जर धार काढायला गेले ना तर गायीच्या स्तनाला हात लावायची गरज नव्हती, आपोआप गायी धार द्यायच्या. एवढी पवित्रता, एवढा सुंदर राज्य कारभार राजा परीक्षितेचा होता मायबाप. जो राजा सतत भगवंताचं चिंतन करणारा राजा आहे. प्रश्न आहे मायबाप, प्रश्न आहे. एवढा पवित्र राजा तरीही त्याला शाप लागावा, असा कोणता गुन्हा झाला त्या राजाकडून ज्या राजाच्या कुलाला जगाचा मायबाप असताना त्याचा आशीर्वाद आहे. अरे ज्या कुलातला जो गुरु आहे तो जगाचा मायबाप द्वारकाधीश आहे. आणि ज्या कुलामध्ये ज्याचा आशीर्वाद असताना, वरदाच असताना, ज्याचं मार्गदर्शन असताना ज्या राजा परीक्षितला माझ्या भगवंतानं, जगाच्या मायबापानं अरे गर्भात दर्शन दिलं रे. गर्भात दर्शन दिलं मायबाप. अख्खं आयुष्य संपून जातं, अजून आपल्याला काही देव दिसला नाही. कुठं कोणाला देव दिसला? आपण एवढंच आहे, फक्त चित्रात पाहतोय देव असा आहे, देव तसा आहे. बा देवाला 4 हात आहे, देवाला एवढे. प्रत्यक्ष देव कोणी पाहिला? पण खरं सांगू का मायबाप, असा व्यक्ती नाही की त्याला देव भेटत नाही. प्रत्येकाला देव भेटून जातो, पण कळत नाही. आणि न कळण्याचं त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ज्या व्यक्तीला श्रीगुरु कृपा होत नाही तोपर्यंत देव जवळून गेला तरी कळत नाही. गुरु कृपा महत्वाची आहे. आणि देव दिसतोय कसा? कसा दिसतो तो? गोरा आहे का, सावळा आहे का, काळा आहे का? अरे नाही रे, देवाला रंग नाही, देवाला रूप नाही. नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, वर्ण छाया. निराकार कुछ रंगराया, निराकार कुछ रंगराया. क्या बात. देवाला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. देवाला विशेष असं कोणतं स्वरूप नाही, लक्षात ठेवा. कारण हे बघा, तुम्ही जर म्हणला ना देव माझा गोरा, तो गोराच होतो. जशी तुमची भावना आहे तसं देव स्वरूप धारण करत असतो बरं का. देवाला असं वैशिष्ट्य कोणतं रूप नाही आहे. तुम्ही जर म्हणलं ना माझा देव, माझा कृष्ण, माझा विठ्ठल, माझा सावळा आहे, तर तो सावळा होतो मायबाप. देव असा आहे, देव असा होतो. जशी तुम्ही कल्पना कराल तसा देव आपलं स्वरूप धारण करत असतो. आपल्या कल्पनेनुसार तो तयार होतो मायबाप. आपला भाव महत्वाचा आहे. बघा ना, कोणाचा पती झाला, कोणाचा मित्र झाला, कोणाचा सखा झाला, कोणाचा मुलगा झाला, कोणाचा बाप झाला, कोणाचा शत्रू झाला. काय 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 नाते भोले माझ्या भगवंताने. हे बघा, आपलं जसं मन आहे ना, जसे विचार आहेत त्याच्याविषयी, जशी भावना आहे तसा तो मात्र प्राप्त होतो. तुम्ही म्हणले माझा देव माझा शत्रू आहे, शत्रूच्या रूपाने प्राप्त, असं नाहीये. एवढं पवित्र कुळ आहे त्या राजाचं, परीक्षित राजांचं. तरी त्या परीक्षित राजाला एक महान शाप कसा लागला, ही दुर्भद्य कशी सुचली. अरे ज्या परीक्षित राजाच्या त्या राज्यामध्ये घराला दार नव्हते मायबाप, एवढी पवित्र माणसं राहत होती बरं का. गाईच्या स्तनाला सुद्धा हात लावायची गरज नव्हती रे. बकेट ठेवली ना, पात्र ठेवलं की बरोबर दूध पडायचं आपोआप. हे राज्य कारभार होता पवित्र परीक्षित राजांचा.
पण तरीही गुरुवर आम्हाला प्रश्न असा पडतोय की एवढं जर पवित्र राज्यकारभार असेल, अरे ज्या भूमीवर भगवान श्रीकृष्णाचा पवित्र पदस्पर्शानं पावन झाले हस्तिनापूर आहे, आणि तरी राजा परीक्षितला शाप का लागला? हा प्रश्न आहे, प्रश्न आहे. एखाद्या पापी माणसानं पाप करणं याला कोणी लक्ष देत नाही, काय आहेच आहे. एखादा माणूस सततच मद्यपान करत असेल, लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण एखादा न पिणारा माणूस जर पिला असं तर लोक म्हणजे काय बाबा कधी कसलं सुपारी खात नाही हो माणूस, पण आज असं कसं झालं? माणूस त्याचा जास्त विचार करतो. तसं आज राजा परीक्षिताची तीच व्यवस्था झाली की आज जो राजा परीक्षित एवढा पवित्र असताना त्याला शाप का लागला? त्याचं कारण सांगतो मायबाप, माझ्याकडे लक्ष द्या. राजा परीक्षितला एक दिवस असं वाटलं, कलियुगाला तर त्याने जागा दिलीच होती, मद्यामध्ये, द्यूतमध्ये, सोन्यामध्ये. कलियुगाला राजा परीक्षितनं स्पष्ट सांगितलं होतं, हे कलियुग, ज्या घरामध्ये व्यसन असेल, जो माणूस व्यसन करत असेल, जा त्यांच्या घरी विनाश कर. अरे ज्या घरामध्ये त्या ठिकाणी व्याभिचार असेल, हे कलियुगा, जा त्या घरात विनाश कर त्या घराचा. हे कलियुगा, ज्या घरामध्ये हिंसा असेल, स्त्रियांचा छळ होत असेल, ज्या स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रू येत असेल, जा त्या घरात हिंसा कर, विनाश कर. हे कलियुगा, अरे ज्या घरामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्याचं धन लुबाडून आणणारी माणसं आहे, अरे ज्या माणसाचा डोळा दुसऱ्याच्या धनावर आहे, गरीबाला लुबाडून धन खातोय, दुसऱ्याचं धन खातोय, हे कलियुगा, जा त्यांच्या घरामध्ये विनाश कर, विनाश कर, विनाश कर, विनाश कर, विनाश कर. या जागा परीक्षित राजानं कलियुगाला दिल्या. मायबाप, शौनकानं प्रश्न केला की महाराज सोन्यामध्ये जागा दिली, पण कोणत्या सोन्यामध्ये? जे सोनं व्याभिचारानं लुबाडून आणलेलं आहे मायबाप, त्या सोन्यात नक्की कलियुग आहे, कलियुग आहे, लक्षात ठेवा. माता माऊली तुमच्याकरता सांगतो, लक्ष द्या. तुम्हाला सवय यानं एखाद्याने साडी आणली की बाई आजची दिवस तू घडी मोड, कानात आणलं बाई आजची दिवस तू घाल, इथून पुढं आजपासून घालायचं, लक्षात ठेवा. ऐका, ऐका रे ऐका. ज्या कलियुगाला त्या ठिकाणी राजा परीक्षितानं पाठवला, जिथे हिंसा असेल, जा उद्ध्वस्त करते घर. ज्या घरामध्ये मद्यपान आहे, जा कलियुग उद्ध्वस्त करते घर. ज्या घरामध्ये जुगार पत्ते खेळला जातात ना, जा कलियुग विनाश कर, त्या घराचा विनाश कर, विनाश कर. ज्या घरामध्ये एखाद्या स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू येत असेल, हिंसा होत असेल, स्त्रीवर अत्याचार होत असेल, जा कलियुग त्याचे त्या ठिकाणी विनाश कर त्या घराचा. मायबाप ह्या जागा दिल्या कलियुगाला राजा परीक्षितांनी. ऐका रे, आई राहू द्या, आई आई कसा खाली राहू द्या, ते नाही राहू द्या, राहू द्या, ते काहीच करू नका, राहू द्या, राहू द्या, आता कोणीच उठूच नका. ज्याने सोबत आणला असेल ना, जागेवर ठेवा, इकडे आणू नका. आता बसा बसा पटकन. चला, राधेश्याम. असं नाही ना, राधेश्याम. जरा अजून थोडं जोरात, राधेश्याम. वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है. आता काय करा माहितीये का, तुम्ही सगळं शिकलात कथा. आता इथे पुढची कथा आली का, आपण कलाकार इथं ठेवू, आपण सगळे सोबतच फिरू आता सत्संग करत. खूप आनंद घेताय तुम्ही, खूप आनंद घेताय. ज्या बसाना खाली, आता उठू नका हो कोणी, उठू नका कोणी. कशाला उठला तुम्ही? असं उठू नका तुम्ही, मला उठलं की जमत नाही. हो, आपल्यामुळे अनेकाचं लक्ष वेधित होतं, लक्षात ठेवा. ते सगळं पाप आपल्याला लागत असतं. आपल्यामुळे कथेमध्ये विक्षेप नको किंवा
वक्त्याचं मन अस्थिर होता कामा नये, ते आपण सांभाळा. अरे नाही पुण्य करता येत तर पाप तरी करू नका ना. लक्ष द्या. आपल्यामुळं कथा विचलित होतं कामा नये, विक्षेप होता कामा नये. राधेश्याम. जरा जोरात राधेश्याम. जा कलियुग. ज्या घरामध्ये विचित्र काम होत असेल कलियुग जा विनाश कर त्या घराचा. नायनाट कर, नायनाट कर, नायनाट कर. ज्या स्त्रीच्या डोळ्यातून पाणी येत असेल ना ज्या घरामध्ये, ज्या स्त्रीवर अत्याचार होत असेल, हे कलियुग जा, तुला माझी परवानगी आहे. विनाश कर त्या घराचा, नायनाट कर त्या घराचा. महाबिकट जागा त्या कलियुगाला दिलं मायबाप. सृष्टी हादरली की नाही नाही, जे झालं ते बरं झालंय. जिथं व्याभिचार आहे, जिथं हिंसा आहे, जिथं जुगार आहे, जिथं व्यसन आहे, तिथं मात्र कलियुग निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. त्या घराचा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. ही कलियुगाची जागा आहे, कलियुगाची जागा आहे. लक्ष द्या रे, लक्ष द्या रे. जी जागा त्या ठिकाणी परीक्षित राजानं कलियुगाला दिली ना मायबाप. प्रश्न केला की ज्या सोन्यामध्ये तुम्ही कलियुगाला जागा दिली, अरे परब्रह्माच्या त्या ठिकाणी मंदिरावर सुद्धा सोन्याचे कळस असतात. त्या सोन्याच्या कळसामध्ये सुद्धा कलियुग आहे का? सूतजी महाराज म्हणतात, राजा परीक्षित म्हणतात, मी त्याला जागा दिली हे निश्चित आहे, निश्चित आहे. पण कोणत्या सोन्यामध्ये जागा दिली की जे सोनं लोकाला लुबाडून त्या ठिकाणी संग्रहित केलेलं आहे, त्या सोन्यामध्ये कलियुग जा. अरे जा जा, विनाश कर मायबाप. आणि आज बघा ना, कलियुगाने राजा परीक्षिताने कलियुगाला जागा दिली. पण एक दिवस राजा परीक्षिताला वाटलं, अरे माझ्या आजोबाने त्यांनी काय काय करून ठेवलंय, काय इतिहास करून ठेवला. म्हणून राजा परीक्षिताने ते त्या ठिकाणी शिबिर उडल्या गेलं. एक पेटी उघडल्या गेली, त्या पेटीमध्ये एक अलौकिक त्या ठिकाणी सुवर्णमय एक टोप होता मायबाप. चमचम 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 करणारा हा टोप होता, अलौकिक टोप होता की बघत बसावं, पाहत बसावं की नजर माणसाची दुसरीकडे जाऊ नये, असा एक अलौकिक विशाल टोप होता. परीक्षित राजाला तो टोप आवडला आणि राजानं तो नेमकं सगळ्या पेटीतून तोच टोप उचलला मायबाप, उचलला रे. टोप उचलला, आवडला आणि परीक्षित राजानं तो टोप त्या ठिकाणी आपल्या डोक्यात घातला. मायबाप त्या टोपाचा परिणाम राजा परीक्षित शिकारी करता गेला. शिकार मिळाली, तहान लागली. एका आश्रमात गेला शिमिक ऋषींच्या. जो राजा ज्या साधूचा त्या ठिकाणी आदर करणारा तो राजा होता, महान राजा होता, हस्तिनापुराचा राजा होता मायबाप. अरे जो राजा परीक्षित ब्राह्मणाचा, गो ब्राह्मणाचा आदर सत्कार करायचा, जो स्त्रियांचा आदर करायचा, ज्या राजा परीक्षितच्या राज्य कारभारामध्ये कोणती हिंसा नव्हती मायबाप, कोणाचा अपमान नव्हता, जो राजा परीक्षित साधूच्या त्या ठिकाणी सेवा करायचा आणि आदर करायचा, आज त्याच राजाकडून एका महान ऋषीचे त्या ठिकाणी अपमान झाला. त्या राजानं मेलेला साप घेतला आणि त्या साधूच्या गळ्यात टाकलं मायबाप. निघून आला राजा परीक्षित. त्यानंतर एका शिष्यानं पाहिलं आणि शृंगी ऋषीला हाक मारली, हे शृंगी, हे शृंगी, हे शृंगी. धावल आता शृंगी ऋषी. काय झालं? आपल्या बाबांच्या गळ्यामध्ये, महाराजांच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप टाकलाय. अरे तो साप पाहिला, राग आला. अरे जो महान ऋषी भगवंताचं ध्यान करत होता रे, मोठ्या अंतःकरणात देवाचं ध्यान करत असताना, निरागस त्या ठिकाणी ध्यान लागत असताना कोणी साप टाकलाय. लक्षात आलं राजा परीक्षित आहे. राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली, हातामध्ये पाणी घेतलं, जल घेतलं. मायबाप, हे राजा, हे परीक्षित राजा, अरे माझा बाप त्या ठिकाणी माझ्या गुरुवर ध्यान करत असताना, अरे कसल्याही प्रकारचं पाप नाही केलं रे त्यानं, तुझा कसल्याही प्रकारचा गुन्हा केला नाही राजा. तरी ध्यान करत असताना, निरागस असताना, ध्यानस्थ असताना राजा तो त्यांच्या गळ्यामध्ये साप टाकला ना. राजा, हा शृंगी ऋषी, आज मी तुला शाप देतोय की आजपासून 7व्या दिवसाने सर्पदंश तुझा मृत्यू होईल. दिला शाप, दिला शाप. ऋषीचा शाप होता रे.
राजा परीक्षित घरी गेला, विचार करू लागला. टोप काढल्याबरोबर धुंद गेली मायबाप. अरे असं काय झालं माझ्याकडून? असं कोणतं महान पाप केलंय माझ्याकडून? अरे ज्या ऋषींचा मी आदर सत्कार करतोय ना, ज्या ऋषींचं प्रेमानं त्या ठिकाणी ज्यांची पूजा करतोय मी, ज्यांचा सन्मान करतोय, ज्या माझ्या कुलामध्ये आतापर्यंत असा घोर अपमान, घोर पाप कोणाकडून झालं नाही, आज माझ्या हातून हे का घोर कर्म घडलंय? पश्चाताप करतोय परीक्षित, पश्चाताप. रडत होता मायबाप. काय करावं कळत नव्हतं, कोणाकडे जाऊ कळत नव्हतं. हे काय झालंय माझ्या हातून? माझ्या पांडव कुलाला मी कलंक ठरलोय, मी कलंक ठरलोय, मी कलंक ठरलोय. काय झालं माझ्याकडून, काय झालं माझ्याकडून, काय झालं माझ्याकडून? एक सांगू का मायबाप, राजा परीक्षितून हे पाप का झालं माहितीये का? तर राजा परीक्षितनं त्या कलियुगाला जागाच अशी दिली होती सोन्यामध्ये. जे सोनं पापा चरणानं कमवलेलं आहे, जे लोकांना लुबडून आणलेले सोने, त्याच्या तो जा आणि विनाश कर. आणि त्या टोपात कलियुग होता मायबाप. आणि तो सोन्याचा टोप कोणाचा होता ऐका राजा हो? तो सोन्याचा टोप महापापी जरासंधाचा होता मायबाप. जरासंधाचा टोप होता. महापापी तो जरासंध होता. आणि त्या जरासंधाचा टोप तो होता मायबाप. ज्या जरासंधाला माझ्या भीमानं फाडला होता मायबाप, फाडला होता मी. तेव्हापासून तो जरासंध पांडवांचा त्या ठिकाणी विरोध करत होता, विरोध करत होता. आणि त्या जरासंधाचा टोप घालून त्या ठिकाणी हे परीक्षित राजे गेलो, ही बुद्धी पालटली. ह्या चरित्रातून एकच घ्यायचं, कधीही कोणाचं सोनं, कोणाची चप्पल, कोणाचे कपडे, कोणाची वस्तू कधीच वापरायची नाही. कधी वापरायची नाही बाहेर. कारण कोणी कशी कमवून आणली, का लोकांच्या घरातून उचलून आणली, का चोरून आणली, आपल्याला काय माहिती आहे. म्हणून अरे आपलं कष्टाचं ते म्हणतात ना, बँटेक्स म्हणतात का सुदंभ, बँटेक्स ना, खोटं का सोडं असं, पण आपल्यासाठी ते महान आहे. आपल्यासाठी ते महान आहे. अरे कष्टानं कमाव माणसानं, कष्टानं कमाव. कष्टानं कमवलेलं धन माणसाला सुख देऊन जातं, पण लुबाडून आणलेलं धन माणसाला कधी सुख देत नाही, दुःखच देऊन जातं मायला. मेहनतीनं पाहिजे, घामानं गाळल्याला ते एक मेहनतीचं त्या ठिकाणी कमवलेली संपत्ती पाहिजे मायबाप. आणि जी मेहनतीने कमवले ना, त्याची किंमतही माणसाला असते, किंमत असते, त्याचा आदर असतो, फार आदर असतो. जे मेहनतीने कमवतो ना माणूस, त्याचा आदर असतो मायबाप. प्रत्येक माणूस, प्रत्येक 1 रुपया आला तरी जुने माणूस त्याचं दर्शन घेतात. का? किंमत आहे, किंमत आहे. आता कष्ट नाही कोणाला माहिती आहे. हे जे तरुण पोर आहेत ना, आज मस्तपैकी वाकडे तिकडे केस, ते कोणता कट आला, कोण आता वरून छप्परण खालून चट काढलेला असतं. मला बापाच्या जीवावर, बाबा ऑनलाईन क्लास आहेत, मोबाईल द्या, कॉलेजमध्ये एवढी फीस भरायची. अरे शेतकरी राबणाऱ्या बापाला काय शिक्षणाचं माहिती रे? बापाला फक्त एकच वाटतं, माझं पोरग मोठं व्हावं रे. लेकरानं पैसे मागितल्यानंतर बाप कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. जेवढी फीस मागितली तेवढा देतोय, पण मायबाप ती फीस बाप कसा देतोय, कोणाकडे गेला, कोणाकडे भीक मागितली, मुलगा याचा विचार करत नाही. अरे जा रे, तो बापाला 1000 रुपये मागितले ना, बापाच्या खिशात 1000 नव्हते रे, नव्हते. जरा एक दिवस बापाची त्या परीक्षा बघ ना, माग 1000 रुपये, जा बापाच्या पाठीमाग, बाप कुठून 1000 आणतोय. आज तू मोठा झाला, इंजिनियर झालात ना, कसा झाला विचार त्या बापाला, विचार त्या बापाला. तुला मोठं करण्यामध्ये त्या बापाला कोणाच्या पाया पडावं लागलं असेल रे. तुला मोठं करण्यामध्ये कोणाला भीक मागावली लागली असेल रे. तुला मोठं करण्यामध्ये तो बाप त्या शेतात किती राबला असेल रे. तुला मोठं करण्यामध्ये त्या बापाचा किती घाम गळला असेल रे. तुला मोठं करण्यामध्ये त्या बापाच्या पायाला कधी चप्पल नाही मिळाली रे. कधी तुझ्या पायातला बूट बापाने फाटू दिला नाही, कधी चप्पल फाटू दिली नाही. कधी बापाच्या पायाच्या चप्पलीचा विचार केलास का रे? बाबा मला चप्पल नको आहे, तुम्ही घ्या, आज चप्पल तुम्ही घ्यायची आहे. अरे तुझ्या अंगावर माझा मुलगा, माझा पोरगा चांगलं दिसलं पाहिजे शाळेमध्ये,
म्हणून तुझा बाप तुला कडक कपडे घेतो. कधी बापाच्या कपड्याचा विचार केला का रे? केला का त्या बापाच्या कपड्याचा विचार? कधी केला त्या बापाचा विचार? आज ज्या तुझ्या मोबाईल मध्ये जे बॅलन्स बाप टाकतोय ना, आणि आज दिवसभर तू आज त्या चॅटिंग करत बसतो, नेट खेळत, काय 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 करतोय? विचार केला का त्या 250 रुपये कुठून आली असेल रे? त्या बापाने कशी आणली असेल रे? अरे कदाचित तुझ्या बापाचा एक जण एवढा अपमान केला असेल, लोकांनी धकलून दिला असेल, कधी पैसे मागताय? कदाचित त्या 250 रुपयासाठी, तुझ्या कपड्यासाठी त्या बापानं त्या ठिकाणी अरे राब राब राबला असेल रे. तो बाप राब राब राबला असेल. त्याचा कधी विचार केलास का रे? तू विचार केलास? हे आजकालची जी मुलं आहे ना, त्याचा विचार करत नाही मायबाप. ससाड सुटली. आई वडिलांना पहिलं त्या मुलाला कामाला लावलं पाहिजे. त्याच्या कष्ट एक सांगू का, जोपर्यंत तुमचा जीव आहे ना, तोपर्यंत त्या मुलाला, त्याला स्वतःला जगायला आणि स्वतःला पायावर उभं करण्याचा प्रयत्न करा मायबाप. आहे लाड करा मायबाप, खूप लाड करा, खूप लाड करा. पण त्या मुलाला डोक्यावर बसू देऊ नका. खाण्यापिण्याचे लाड करा ना. कधी कधी असं होतं की आपल्या मुलाचं आयुष्य तो मुलगा उद्ध्वस्त करत नाही, ते आयुष्य उद्ध्वस्त करण्याला कारण ते मूळ आपले आई वडील आहेत. या बाबाजी बसा, आई वडील आहेत, आई वडील आहेत. आपले लाड मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतात. माता मावली इकडे लक्ष द्या. तुमच्या करता सांगतो रे. नाही एवढी कथा लक्षात बसली, एवढा विषय लक्षात बसला ना, निदान म्हातारपणाचे दिवस चांगले जातील. मुलाचे एवढे लाड करू नका रे. वाटतं काही केलं माझा एकुलता एक मुलगा, एकुलता एक मुलगा आहे, एवढे लाड करतात, एवढे लाड करतात रे, एवढे लाड करतात ना. आई वडिलाला कळत नाही प्रेम असतं ना मायबाप. बाप कठोर असतो, बाप सगळ्यांना दिसतोय, पण एवढं प्रेम करू नका त्या मुलावर की त्याचं आयुष्य तुमचं प्रेम उद्ध्वस्त करेल मायबाप. लेकराच्या संस्काराला कारण, लेकरू वांग मारायला जाणेन त्याला तो मुलगा नाही मायबाप, त्याला दोष इथे आई वडील आहेत, आई वडील आहेत. एवढं प्रेम करू नका की लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त होईल मायबाप. मी जाता जाता एक उदाहरण सांगत असतो मायबाप, त्या उदाहरणाशिवाय तुम्हाला कळणार नाही. एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी सांभाळत असताना शाळेत गेला. शाळेत गेल्यानंतर पहिलीला टाकला मुलगा, आणि पहिलीला टाकल्यानंतर घरी येत असताना पहिल्याच दिवशी त्या मुलानं, जरा लक्ष द्या बरं माता मौली, मी तुमच्याकरता सांगतोय, तुमच्याकरता सांगतोय, एक पेन्सिल चोरून आणली मायबाप. मला सांगा, पेन्सिल चोरून आल्यानंतर आईला त्यानं पेन्सिल दाखवली. पेन्सिल म्हणजे जुन्या काळामध्ये लेखणी असायच्या. दाखवली. आई 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 बघ ना, बघ ना, मला तू आज शाळेत टाकलं ना, बघ मी काय केलं, मी पेन्सिल चोरून आणली. आई लेकराकडे पाहून हसू लागली. वा 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 वा, माझा सोन्या, माझा राजा, माझा वाघ, आज पेन्सिल चोरून आली, वा काय मस्त केलं. त्या लेकराला वाटलं वा 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 वा, म्हणजे हे काम चांगलं आहे, वाईट नाही. अरे दुसऱ्या वेळेस लेकरू दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो, पेन चोरून आणला. आईने म्हणा वाह शाबास माझा वाघ. असं करता करता कंपास चोरून आणला. कोणाची दप्तर चोर, कोणाचं काय चोर, दररोज चोऱ्या करू लागला. असं करता करता मायबाप, मुलगा मोठा झाला, मोठा दरोडेखोर झाला. फार मोठी चोरी केली, त्या मुलानं पकडला गेला. जेजनी त्याला फाशीची शिक्षा दिली रे. 16 वर्षाचा मुलगा. पण फाशी अशा ठिकाणी द्यायची की जो त्याला भर चौकामध्ये त्याला लटकायचा आहे. भर चौकामध्ये हजारो लाखो समाज त्या 16 वर्षाच्या मुलाची, दरोडेखोराची फाशी पाहण्याकरता लोक आली. आणि आजकाल लोक असे झाले ना मायबाप, मदत करायला लोक कमी आहे, पण व्हिडिओ शूटिंग करायला लोक जास्त आहे. एखादा माणूस पाणी पाणी करत तडफडत असताना रस्त्यावर मायबाप लोक त्याला पाणी देत नाहीये, पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतात, मोबाईल असतात, मदत कोणी करत नाहीये.
आणि आजकाल त्या मोबाईलमुळे तर असं झालं ना की कुठं काही घटना घडली की बस ते लोक तडफड करतात, पाणी मागतात, मदत मागतात, रे भीक मागतात आणि लोक शूटिंग काढतात. भर चौकामध्ये त्या मुलाला फाशी देण्यात येते. मायबाप, हजारो लाखो समाज त्या मुलाची फाशी पाहण्याकरता त्या चौकामध्ये येतोय. ऐका रे सर्व महिला मंडळ, माता माऊली, ऐका रे ऐका. हजारो लाखो समाज, त्या समाजामध्ये त्या मुलाची आई सुद्धा आहे. मुलाला आणल्या जातो मायबाप, त्या फासावर त्याला उभा केल्या जातं. त्याला शेवटची इच्छा त्या ठिकाणी विचारलं जाते, राजा काही मिनिटात तू मरणार आहे बघ, पण तुझी शेवटची इच्छा काय ते सांग. तो म्हटला, माझी एकच इच्छा आहे की मला एकदा माझ्या आईला भेटायचं आहे. आई खाली बाण घालून हंबरडा फोडत होती, रडत होती बघा. मायबाप रडत होते. निघाला रे तो 16 वर्षाचा दरोडेखोर आपल्या आईला भेटण्याकरता निघाला. ऐका रे मायबाप, ऐका रे मायबाप. लेकरावर काय संस्कार करावे ना, किती लाड करावे, किती प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, ती मर्यादा लक्षात ठेवा रे. प्रेम किती असावं, लाड किती असावे. मुलगा जवळ गेला. जवळ गेल्यानंतर सगळा समाज पाहतोय. आई, हे आई खाली काय पाहतेस? अगं मी चाललोय तुला सोडून आता कायमचं. तुझा राजा तुला आता भेटणार नाही, चाललाय सोडून तुला. आई कारण ते एकदा वर, एकदा मला पाहून घे, आता हे तुला पाहायला मिळणार नाही, चाललोय तुला सोडून. बघ आई माझ्याकडे बघ. मुलाला दुःख नाही माहिती. आई रडते. आईनं मुलाकडे पाहिलं आणि मुलगा म्हणतो, आई हे अश्रू कशाचे ते मला सांग ना. अश्रू कशाचे ते मला सांग. अश्रूचा काय कारण आहे डोळ्यातून अश्रू येण्याचं? आई मला दुःख नाही, मला एका गोष्टीच दुःख ते मी आज तुला सांगतो. आई समाज पाहते ना, सगळा समाज पाहतो ना. हा जो अपमान होतो ना आई माझा, आज मी फासावर चाललो नाही, आज मला फाशी शिक्षा झाली नाही, याचं कारण सांगू काय? आज या समाजामध्ये माझा अपमान होतो का आई? आज तुझा 16 वर्षाचा चिमुकला पोरगा आज फासावर जातो का आई? याचं कारण सांगू का आई? याचं कारण मी नाही, याचं कारण हा समाज नाही, याचं कारण मूळ आई तू आहेस. सगळा समाज थक्क झाला. लोक इकडे एकमेकाकडे पाहू लागले. अरे काय 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 डाकू मुलगा आहे, आपल्या आईवर आळ घालतोय. अरे हा का मुलगा आहे का? सगळे एकमेकाकडे पाहून त्या ठिकाणी संशयास्पद त्या बुद्धीनं पाहू लागले. हा का मुलगा आहे, हा मुलगा आहे. अरे बघा ना. अरे जाता तरी आपल्या आईला नीट बोलावं ना. आईवर आळ घेतोय. आई मला सांग ना आई, मी तुला हे बोलू वाईट वाटलं, पण आई तुला आठवतं का आई? माझ्याकडे लक्ष दे. रडू नकोस आई, माझ्याकडे लक्ष दे. तुला आठवतं का आई, मी लहान होतो ग, 5 वर्षाचा. मला तू शाळेत टाकलं होतंस. आई शाळेत टाकल्यानंतर मी एक पेन्सिल चोरून आणली होती. तुला आठवतं ना आई? आठवतं ना? आई काही बोलत नाही. अगं एक पेन्सिल चोरून आणली, तू काय म्हणाली मला माहितीये का? वा 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 वा, शबास, माझा वाघ, माझा राजा, माझा सोन्या. अगं मी पेन चोरून आणला, तू मला शब्बास म्हणाली, माझा राजा, माझा वाघ. असं करता करता मी चोऱ्या करत गेलो आई, तू मला शब्बास म्हणत गेली. आई जर ज्या वेळेस मी पहिल्यांदा पेन्सिल चोरून आणली त्यावेळेस माझ्या कानामागं दिली असती, मला थापड दिली असती, मला ताकीद केलं असतं की हे बाळा, हे चोरी करणं चांगलं नाही, हे वाईट काम आहे. जर त्याच वेळेस तू जर मला सांगितलं असतं तर आज मी फासावर चढलो नसतो. त्यावेळेस मला ताकीद केलं असतं, मला मारलं असतं, सांगितलं असतं हे काम चांगलं नाही, तर आज आई हा समाज गोळा झाला नसता, मी फासावर चढलो नसतो. मायबाप
मुलाच्या विचित्र वळणाला कारणीभूत कधी कधी आई वडील ठरतात. एवढं बेभान नसावं, एवढा मुलावर विश्वास नसावा, त्याचं कर्तव्य त्याला जाणीव करून देणं हे आई वडिलाचं काम आहे. आई वडिलाचं काम आहे. शेवट तुम्हाला भातारपणाला जी रडण्याची वेळ येते ना मायबाप, त्याला कारणीभूत आपणच आहे. आपण कधीही त्या मुलाला दोष देऊ नका रे. कुठंतरी त्याला संस्कार लावण्यामध्ये आपण कमी पडलोत मायबाप. कुठंतरी त्या मुलाला संस्कार करण्यामध्ये आपण कमी पडलोय. लोक पाप करताना विचार करत नाही की त्या पापाचा परिणाम काय होणार आहे. पाप करताना, वाईट वागत असताना विचार करत नाही की या वाईट वागण्याच्या, पाप करण्याचा परिणाम काय. नंतर दुःख भोगण्याची वेळ आली का मग रडत बसतात. म्हणून सर्व माझ्या माता मोडला विनंती रे, मुलावर संस्कार असणं आता या काळाची अत्यंत गरज झाली बघा. पैसा नसेल तर काही हरकत नाही, अरे कष्ट करून जगावं, पण आपली घरातील सर्वात मोठी श्रीमंत जी आहे ती आपली मुलं मात्र संस्कारित असावी मायबाप. अरे तो अनुभव तुम्हाला नसेल रे, मी फिरतो रे बाहेर, चांगले चांगले करोडपती येऊन रडतात रे महाराज. काय सांगा, मुलाचं सुख नाही हो, मुलाला संस्कार नाही, सुख नाही महाराज. काय करावं, घरी जाऊ वाटत नाही. आणि एखाद्या झोपडीत जा रे, काय प्रेम आहे, काय अरे गरीब, जो शेतकरी असतो ना, गरीब असतो ना मायबाप, बाकी नाही, पण त्याला, मुलाला तुमच्या कष्टाची जाणीव करून द्या बरं का. त्या मुलाशी थोड्या दोन गप्पा गोष्टी मारा, त्याला तुमच्या जवळ बसवा, त्याला तुमचे केलेले कष्ट 5 रुपये कुठून आले हे त्याला सांगा, त्याला तुमच्या कष्टाची जाणीव करून देत चला. तुम्ही त्याला बोलत चला. मुलाचा तुम्ही मित्र व्हा, त्याची जवळीक करा तुम्ही. आजकाल या काळामध्ये पैशाची गरज नाही आहे, संस्काराची गरज आहे. म्हणून माता माऊली तुम्ही सुद्धा फार चुकताय. अरे संस्कार हे जन्माल्यानंतर संस्कार करता येत नाही, संस्कार हे गर्भामध्ये झाले पाहिजे. चला गर्भ संस्कार. माझे छत्रपती शिवाजी महाराज काय शिकले, अरे गर्भात असताना त्या ठिकाणी जाईन म्हणा, हे राजा मला कोंढाणा पाहिजे, मला रायगड पाहिजे, मला सोनेरी पाहिजे. गर्भात असताना माझ्या जिजाई माता, जगाची माता, ती गर्भ संस्कार करत असताना त्या मुलाला गर्भ संस्कार तिनं केले माझ्या बाबा. गर्भात असताना शूरवीरांच्या गोष्टी सांगाव्यात तिनं. हे संस्कार गर्भात होत असतात माई बाबा. आणि तुमचं असं होतं ना, एकदा गर्भवती मुलगी माहेराला आली की ती म्हणती, बाबा मी येणार आहे, टीव्ही सुरू करा, बॅलन्स टाका, आणि दिवसभर मालिका पाहत बसते. आणि त्याचा परिणाम पोरग बी तसंच होतं माय बाप. मग माणसाला आपली चूक लक्षात येत नाही. लक्षात ठेवा, चूक लक्षात येत नाही. एकदा म्हणा राधे श्याम, जरा जोरात म्हणा राधे श्याम. राजा परीक्षितनं त्या ठिकाणी एवढे पांडवाचे संस्कार होते मायबाप, तरी आज हा पवित्र असणारा त्या हस्तिनापुराचा राजांना आज शाप लागण्याचं कारण. आणि राजा परीक्षितनं टोप ठेवलं तर सगळा पश्चाताप झाला, राजाला पश्चाताप करू लागला. पण नेमकं असं झालं की पश्चाताप करत बसण्यात आपला उद्धार होणार नाही ना. हे बघा, एखाद्या पांढऱ्या कपड्यावर डाग लागला, कसा लागला, कसाच लागला आणि कसाच लागला, हे विचार केल्यापेक्षा तो डाग निघेल कसा याचा विचार करावा. हा, डाग कसा लागला, कुठं बसलो होतो मी, कुठं शिरलो होतो मी, मग कसा हा डाग लागला, हा विचार करून करून तो डाग निघणार नाही. तो डाग निघण्याचे प्रयत्न करावे तरच निघणार. डाग कसा लागला यापेक्षा कसा निघण हे महत्वाचं आहे. हा, म्हणून आता आमच्या संसारामध्ये दुःख आहे, माझ्याकडून हे घडलं, माझ्याकडून पाप घडलं. अरे एक सांगू का मायबाप, सत्य असा माणूसच नाही की त्यांनी पाप केलं नाही.
असा जगामध्ये कोणता पुरुष नाही, तो कोणी असेल, पण त्यांनी पाप केलं नाही की त्याच्याकडून पाप झालं नाही असा माणूस नाही. प्रत्येकाकडून पाप होतं. प्रत्येक जण इथले सगळे पापी माणसं आहेत. मग ते मी असेल, आम्ही सगळे असेल, सगळेजण पापी, सगळ्याकडून पाप होतं. मग कोणाकडून अज्ञानपणामधून होतो, कोणाकडून जाणून बुजून होतं माहीत बाप. पण पाप होत नाही असा माणूस नाही. म्हणून एक सांगू का, त्या पापाकडे लक्ष द्यायचं नाहीये. आता त्या पापातून निवृत्त कसं व्हायचं हे शोधायचं माहीत. आपण कसं वागलो, मी लय वाईट वागलो याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आता मला चांगलं वागायचं याच्याकडे लक्ष द्यायचं. गेलेले दिवस कधी आठवायचे नाही, आता येणाऱ्या दिवसाचं स्वागत करायचं. ऐकताय ना मायबाप, तुम्ही ऐकताय ना सगळे? गेलेल्या दिवसाचं आठवण करू नका. आता मी असं वागलो, मी तसं वागलो, आता मला कसं वागायचंय बस याच्याकडे लक्ष द्या. म्हणून राजा परीक्षेनं तोच विचार केला. तितक्या शृंग ऋषी तिथे सर्व शिष्यमंडळ आली, सांगितलं की तुम्हाला शृंग ऋषीनं शाप दिलाय. राजा परीक्षेत त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला. बरं झालं, आता 7 दिवस मला काही मरण येणार नाही. आणि तोच राजा परीक्षित त्या ठिकाणी सरस्वती नदीच्या गंगेच्या तीरावर जातो. प्रत्येकाला विचारतो माझा उद्धार कसा होईल. मायबाप सगळ्या ऋषींना प्रश्न पडत होता. कोणी एक महिन्याचे साधन, कोणी 2 महिन्याचे साधन अशी सांगत होते. पण राजा परीक्षितकडे किती दिवस होते? 7 दिवस होते मायबाप. पण 7 दिवसाचं साधन मात्र कोणाला सापडलंच नाही. इकडे माझ्या भगवंतानं श्री शुकजी महाराजांना आज्ञा केली, हे शुका जा. अरे जे पांडवाच्या यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्णाचा स्पर्श झाला, जो एक सीताचा प्रसादाचा जो उपकार आहे, जो पांडवाचा उपकार तुझ्यावर झाला, ते उपकार फेडण्याची वेळ आता आली. जा, उठ. आणि तो अजान भाऊ, जगाचा सर्वात मोठा ज्ञान भागवताचा महान वक्ता, त्या ठिकाणी श्री शुकजी महाराज निघाले रे पांडव कुलाचा उद्धार करण्याकरता निघाले. मायबाप ज्यावेळी शुकजी महाराज शुकताल या ठिकाणी आल्यानंतर काय आनंद झाला राजा परीक्षितला. काय आनंद आहे. राजा परीक्षित वाटलं बास भगवंता माझी इच्छा पूर्ण झाली. आणि त्या ठिकाणी शुकजी महाराज आल्यानंतर राजा परीक्षित शुकजी महाराजांचं पूजन करू लागले. हरिकथा सुनाने वाले, गुरु ज्ञान सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, गुरु ज्ञान सुनाने वाले, आवाज राजा परीक्षित ज्यांचं श्री शुकजी महाराजांचं स्वागत करतोय, आपण का तसंच बसायचंय का? अरे आता श्री शुकजी महाराजांच्या पवित्र मुखकमला वाटत श्रीमद भागवत कथा आणि भागवत कथेतील महान वक्ता, श्रेष्ठ वक्ता अजान भाऊ, ज्यांना सुद्धा गर्भात दर्शन झालंय. असे 2 आहेत, एक वक्ता आणि श्रोता, दोघांनाही गर्भात दर्शन. असे महान अधिकारी पुरुष श्री शुकजी महाराज आज आपल्या कथेत येऊ लागलेत बरं का. त्यांचं स्वागत परीक्षित राजानं करावं. आपण सुद्धा परीक्षितच आहेत ना, मग आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं का नाही? जरा हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. असे काही चेहरे असतात, काय टेन्शन ते मला सांगा बरं तुम्ही एकदाच. कालच सांगितलं घरच्या अडचणी, घरचं टेन्शन घरी ठेवून त्यांना मस्त प्रसन्न चेहरे, अगदी काय 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 कोणते एवढं कथेमध्ये एवढा आनंद आहे. भावाच वाटत नाही चेहरा. त्या चेहऱ्याकडे पाहिलं का माझा मूड जातो आणि विचार करतो ना मी, काय असेल बाबा ह्या ताईच्या पाठीमागं टेन्शन.
अरे काय सुंदर वातावरण आहे, काय प्रसन्न चेहरे, इथं कसल्याचं टेन्शन काय. अरे एक सांगू का, माणसाने खुश राहावं, आनंदी राहावं. जी माणसं तर डिम राहतात ना, त्यांच्या मागचं दुःख कधी संपत नाही, लक्षात ठेवा. जी माणसं असे राहतात डिम मध्ये, त्यांच्या मागचं दुःख कधी संपत नाही, हे माझ्याकडून लिहून घ्या. पण ज्या माणसाच्या चेहऱ्यावर सतत प्रसन्नता असते त्याला दुःख कधी शिवतही नाही. हा ते म्हणतात अरे नाही यार, हा आपला मेंबर नाही, हा दुसराच आहे. दुःखाचा मेंबर कोणता, जे असं बसतं ते म्हणतात अरे हा माझा मित्र आहे, मग त्यांच्याकडे जातं ते. हा म्हणून प्रसन्न राहा, खुश राहा. अरे फार दिवस कमी राहिले तर आपल्याकडे हे विचार करून टेन्शन घेऊन डिम चेहरे घेऊन काही कल्याण, त्याच्यात कल्याण नाहीच आहे. कल्याण आहे प्रसन्न चित्तामध्ये. खुश राहा रे, खुश राहा. दुःख आलं तरी आनंदात राहा, संकट आलं तरी आनंदात राहा. मस्तीत जीवन जगावं, मस्तीमध्ये. एवढ्या संकट किती घ्यायचे तर त्या संकटाला सांगू, हे बाबा तू केवढा मोठा मला माहिती नाही, पण तुझ्यापेक्षा मोठा माझा बाप विठ्ठल आहे. तुझ्यापेक्षा मोठा बाप माझ्याकडे, माझ्या पाठीशी आहे, तुला भेट नाही मी, ये. त्याची संगत करायची ना. एकदा एक सांगू का, त्याच्या अवस्थेत गेलं ना माणूस, काय कळत नाही माणसाला दुःख, पण अवस्था बदलणं फार महत्वाची आहे. अवस्था महत्वाची आहे. म्हणून ती अवस्था आता बदलू आपण श्री शुकजी महाराजांच्या स्वागताकरता. म्हणून आता प्रसन्न राहा. वाजले 4, काय करू ते 4 लय लवकर वाजतात बघा. राहायला 1 तास माझ्याकडे आता. आणि सर्वांनी मस्त सुंदर टाळी वाजायच्या. श्री शुकजी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आता दोघ एका महात्म्याची भेट होते आणि आपल्या कथेमध्ये आज वरिष्ठ मंडळी महात्मे आले, त्यांचंही स्वागत करायचं आहे आपल्याला. म्हणून सर्व माता मौलींना विनंती आहे की सर्वांनी अगदी सुंदर सुंदर गोड टाळी वाजायची. टाळीचा आवाज आला पाहिजे आपल्या कानापर्यंत, बरं का. अशी टाळी वाज. अरे टाळी वाजल्यानंतर एक सांगू का तुम्हाला चमत्कार. अमेरिकेनं असा शोध लावला की जेवढी जोरात टाळी वाजली ना, तेवढं ते हाताचं ते काय म्हणतात तर हॅब्रेट वगैरे असं काही होतोय म्हणे. आणि त्यांनी आपलं रक्त जे घट झालेलं असतं का ते पातळ होतं आणि रक्तवाहिन्या व्यवस्थित सुरळीत चालायला लागतात. टाळीचा परिणाम. आणि रक्त सुरळीत चाललं की येणारा जो अटॅक आहे तो येत नाही. येणारा जो अटॅक आहे तो येत नाही, निदान तो 4-2 वर्ष तरी जगतो असं सांगितलं. पण ज्यानं टाळीने वाजली ना मात्र तो गेल्याशिवाय राहत नाही. टाळीचा परिणाम आता एक ठीक आहे, अटॅक पासून आपला बचाव होतो. दुसरी गोष्ट, जितकी जोरात टाळी वाजली ना माय बाप, एकदा तुम्ही वाटलं अनुभव जर घ्यायचा असेल ना, इथं कोणी भविष्यकार असेल त्यांच्याकडे जाणं, आपला हात दाखवा. तुम्ही मला महाराज मी कालच म्हणले कोणाला हात दाखवू नका, पण आपल्या अनुभव घेण्याकरता जा, कोणाला हात दाखवा, भविष्य पहा, त्या हाताच्या रेषा पहा. जर विचित्र आणि वाईट रेषा असतील ना, एकदा या भजनामध्ये भगवंताच्या सुंदर अलौकिक पवित्र त्या भजनामध्ये एकदा टाळी वाजा आणि परत जा तिथे हात दाखवायला. एक सांगू का, 100% मंगलमय रेषा बदलल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद माझ्या भगवंताची आहे. त्या भगवंताच्या भजनात टाळी वाजवण्याची ताकद आहे. म्हणून त्या ठिकाणी जर कोणाला 4-2 दिवस जगायचं असेल ना, 4-2 दिवस, अजून 4 दिवस कथा जर ऐकायची असेल काल्यापर्यंत, त्याने जोरात टाळी वाजा. आणि जो फारच सुनाला त्रस्त झाला असेल, नवऱ्याला त्रस्त झाले असेल, फार दुःखी असतील ना, त्याने अजिबात टाळी वाजायची, कोणी टाळी वाजायचं नाही. पण ज्याला अगदी हा पुढच्या वर्षीचाही आनंद घ्यायचा आहे, नोहे जिथपर्यंत आयुष्य आहे, आता जगायचं संसारा करता नाही, टाळी वाजायची जगण्याकरता नाही, टाळी वाजायची फक्त भगवंताच्या भजना करता. म्हणून त्या ठिकाणी आता जोरात टाळी झाली पाहिजे. अशी टाळी की असला आवाज आला पाहिजे टाळीचा, हे जे हात आहे ना असे लारबंद झाले पाहिजे हात, असली जोरात मस्त नेहमीप्रमाणे मस्त डुलायचं माझ्या भगवंताच्या भजनात. चला राधे श्याम, जरा जोर से बोलो राधे श्याम. जरा सारखं सगळ्यांनी सारखं
भूल गए थे वन में, हमको थे तन में। हम भूल गए थे वन में, पलकों पे थे तन में। हम भूल गए थे, हमको बैठे थे तन में। राह दिखाने वाले, राधे बरस दिखाने वाले, जय हो राधे। जान नहीं यम की गाला, खुदा पिलाने वाले, खुदा पिलाने वाले, तुमको एकदा जोरात टाळी झाली पाहिजे, जोरात. हरि की कथा सुनाने वाले, हरि का ध्यान कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। राधेश्याम राधेश्याम राधेश्याम।